वागे, कर्णधार विनीत मात्रे, स्वास्तिक वॉरियर्स मांडवा संघमालक राहुल निके, व्यवस्थापक तेजस मडवी, प्रशिक्षक श्रीरंग मडवी आणि कर्णधार मनोज घरात। पुन्हा एकदा दोन दिग्गज संघांमध्ये हा सामना रंगणार आहे। पंचांना सरपंच बाळाराम थळे असणार आहेत या सामन्याकरता। पंच प्रवीण कदम, पंच नवनाथ पोईलकर, सहाय्यक गुणलेखक अच्युत पाटील, सहाय्यक गुणलेखक अभिजित पाटील। चला पंचांना विनंती, आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। पुन्हा एकदा मी कबड्डी मायवा प्रशिक्षकांच्या वतीने एक आशा व्यक्त करतोय की एक चुरशीचा सामना होईल। तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। स्वागत करतोय शिवसेना विभाग प्रमुख आवाज श्री जगदीश रघुनाथ सावंत साहेब व गावदेवी क्रीडा मंडळ मुर्शिद आयोजित ही कबड्डी लीग 2026 पर्व दुसरे अलिबाग रेवस पंचक्रोशी आपण पाहताय। यूट्यूबच्या माध्यमातून अनेक रसिक वर्ग आपला जोडला गेलेला, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। मी स्वागत करेन एक जबरदस्त कबड्डी प्रेमी त्यांच्या माध्यमातून अनेक माहिती आमच्यापर्यंत पोहोचले जातात असा कातलपाडा गावचा सुपुत्र हर्षल सुर्वे खरं एक जबरदस्त व्यक्तिमत्व या विभागाचा आहे। प्रत्येक वेळी खेळाडूशी चांगले संबंध, मैत्रीचे संबंध जपणारा हा एका तुमच्या विभागातील खेळाडू आहे। स्वागत आहे त्याचं सुद्धा। आणि मैदानाकडे घेऊन जातोय। आता सामना मात्र रंगेल, प्रत्येकाच्या मनामनाला आणि मातीच्या कणाकणाला आता मात्र आनंद होईल, कारण एकीकडे पाहायला मिळेल जबरदस्त कर्णधार विनीत म्हात्रे, तर दुसरीकडे पाहायला मिळेल मनोज घरत, संघ मालक अर्थात राहुल निकेसर आणि संघ मालक गणेश भोईर यांच्यामध्ये आता मात्र युद्ध छेडलं जाणार। घणाघाती हल्ला, ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही आणि एका जंगलात दोन वाघ राहू शकत, असा सामना आता तुमच्या समोर आहे। यांचा जर गुणफलक पाहिलात तर हे दोन्ही संघ गटातील एक एक सामना विजय झालेत। आता मात्र एकाला विजयाचा गुलाल मिळेल तर दुसऱ्याला पराभव पत्करावा लागेल। सुरुवात होते पहिली चढाई, बोनीची चढाई, आरंभीची चढाई। रुजल 7 स्टार चोंडी संघाकडून चढाई करेल विनीत म्हात्रे नावाचा वादल। आता मात्र शंकनाथ झाल्याशिवाय राहणार नाही। डाकी सर आणि अजय हरवडे सर, मी एका कामास्तव इथून आपली रजा घेतोय आणि आपल्या दोघांनाही फार मनापासून धन्यवाद देतो। उद्या मी सर्वांच्या जास्त अगोदर लवकर इकडे उपस्थित राहतो आणि पंच कमिटीला विनंती करतो की एका कामास्तव मला निघायचं आहे। खूप खूप धन्यवाद सर। उद्या मी 3ला येतोय। यस, थँक्यू। धन्यवाद वाघमारे सर आपल्या आजच्या योगदानाबद्दल। पुन्हा एकदा आम्ही तुमची उद्या वाट पाहणारच आहोत आणि आमच्यासोबत जोडले जाणार आहात। ही माती लाल आभाली गुलाल, एक जबरदस्त सामना। खरोखर आज कौतुक होईल आमचे साऊंड सर्व्हिस, जबरदस्त आयन साऊंड सर्व्हिस आणि लाईट सुद्धा काय कमालीची आहे। खरोखर चांगलं स्वरूप प्राप्त झालं या मैदानाला। धन्यवाद मगवारे साहेब। तर पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया। मैदान सजलंय, गजबजलंय। आता मात्र विजयाचा शंकनाथ कोण करे चढाईसाठी अनिकेत कुंदेकर 5 नंबरची जर्सी परिधान करून चढाई करेल संघासाठी। आता मात्र संजीवनी घेऊन तारणहार ठरेल की गुणांचा पाऊस पडेल। यानंतर होणारा सामना दोन्ही संघांसाठी पहिला पुकार असणार आहे। गावदेवी मुशेत वर्सेस श्री समर्थ बहिरोळे, दोन्ही संघांसाठी पहिला पुकार। अजित सर, प्रथमेश मात्र याला मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गणेश भोईर सर यांच्या हस्ते दिला जातोय। आणि प्रथमेश, तुझं खूप खूप कौतुक, तुझं खूप खूप अभिनंदन या चांगल्या कामगिरीसाठी नक्कीच करतोय। थँक्यू सो मच। यस, आता मात्र वापर होईल जर्सी नंबर 14 हर्षल बैरोलकर। हा वेग आता मात्र मैदानात स्थापन होईल, याला सुद्धा अडवला जाईल का तोक्ते वादल मैदानात।
अर्थातच रुजल 7 स्टार संघाचे प्रशिक्षक बंटी वाघे सर, तर स्वस्तिक वॉरियर्स मांडवा संघाचे प्रशिक्षक श्रीरंग मडवी सर. आता मात्र यांच्यात रणनीती असेल, व्यूहरचना असेल, गनिमी कावा असेल. ओ हो 10 नंबर धडाडलाय समोर पार्थ कडवे. अभेद भिंत उभी राहिली आहे. ये अंबुजा सिमेंट का कमाल है. काय क्षेत्ररक्षण केलंय, थांबवले गेलंय मात्र रेडरला भुग्गा उडवलाय मैदानात. ओ हो काय म्हणावं, सुरुवात किती अप्रतिम झाली, नेत्रदीपक केली. 7 नंबर झोकून दिलंय तेजस मडवी. आता मात्र चमकलाय मैदानात सर. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलंय आता डाकी सर की ज्या पद्धतीने एका संघाची पकड झाल्यानंतर त्वरित दुसऱ्या संघाकडून सुद्धा पकड केली जात आहे. मी सुरुवातीलाच म्हटलंय 2 दिग्गज संघांमध्ये हा सामना आहे. एकीकडे विनीत म्हात्रे असेल तर एकीकडे मनोज घरत असेल. मात्र या ठिकाणी मनोज घरतला पकड होते, कारण मनोज घरत कोर्टच्या बाहेर राहणं नक्की स्वस्तिक वॉरियर्स मांडवासाठी लॉस असणार आहे. विनीत रेडवर स्वतः कर्णधार. एक ऑफर प्रथमेश म्हात्रे याच्यासाठी वॉरियर स्पोर्ट अलिबाग, अर्थातच महेश कोहली साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते कलेक्ट करायचं आहे, इथेच राहिलेले ते आपण कलेक्ट करायचं आहे. का जबरदस्त व्यक्तिमत्व महेश कोहली साहेबांकडून ही ऑफर आहे. प्रथमेश म्हात्रे आपण हे ऑफर स्वीकारायचे आणि कलेक्ट करायचे. 500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व. धन्यवाद. तर अजूनही ही बोतड झाली नाही धार शिवरायांच्या तलवारीची, आणि कुणाची हिंमत नाही मरण्यांना संपवण्याची. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि कबडशिवाय पर्याय नाही रायगडच्या मातीला. तर रायगडच्या मातीत धडाडते ही तोप, अर्थात हर्षर बहिरोलकर. 14 नंबर गुणांचा उद्रेक करेल का, पाहणं रंजक ठरतोय. 4-1 गुणफलक. रसिकांच्या टाळ्या थांबल्यात. सुन्न पडलंय वातावरण, परंतु हे वातावरण सुद्धा गरम करावं लागेल. थर्ड रेड वर चढाईसाठी 5 नंबर जर्सी परिधान करून अनिकेत कुंदेकर. बघूया गावाच्या नावासाठी 5 नंबर परिधान करून खोलवर चढाई. जबरदस्त फुटवर बघावानी बघतच राहावं. उभा ठाकलाय कोपरा रक्षक, याला म्हणतात रणनीती. नजर हाटी दुर्घटना घटी. 8 नंबर पाहायला मिळेल निकेश तांबे चमकलाय. चमकाला तर डाकी सर लागणारच आहे, कारण स्पर्धा एक टप्प्याने पुढे जाते. काही संघ पहिल्याच फेरीमध्ये पराजित झालेले आहेत, तर काही संघ पहिल्याच फेरीमध्ये विजय झालेले आहेत. या ठिकाणी निकेश तांबेकडून दाद मागितली जाते की पाहूया पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, आणि 2 गुण डिक्लेरेशन झालेला आहे. समाधान मानावं लागेल. सुर्वे चमकला, परंतु बघूया आपलं अस्तित्व कोण निर्माण करेल. चढाईसाठी पार्थ कडवे बेभान धावतोय, परंतु मात्र माघार घेतोय. वाघ जेव्हा 2 पावलं मागे येतो तेव्हा तो हरलेला नसतो. पुन्हा एकदा ती दहशत दरारा करून पुन्हा एकदा पार्थ कडवे चमकेल, मात्र माघार. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक राजा पाहायला मिळतोय. रात्रीचे 1:30 होत आहेत. त्याच मोठ्या संख्येनं महिला भगिनी सुद्धा उपस्थित आहेत. खरोखर स्वागत आहे तुमचं. आपण दाद देता या स्पर्धेला. रायगडचा रसिक वर्ग, या अलिबाग रेवस पंचक्रोशीचा रसिक वर्ग दर्दी आहे. मान्यवराने सुद्धा खचाखच भरलंय हे मुख्य मंच. प्रत्येकाचं लक्ष लागलंय या स्पर्धेचा. कबड्डी लीग 2 सीझन 2चा भाग्य विधाता बाहुबली कोण होईल आणि विजयाची माला कुणाच्या गळ्यात पडेल याच्यावर लक्ष आहे सर. नक्कीच डाकी सर, आपण बघतोय बसलेल्या ऑडियन्स मध्ये फक्त अलिबाग रेवस पंचक्रोशी नाही, अलिबाग तालुका नाही, तर अनेक खेळाडूंचे चाहते वर्ग, अनेक खेळाडूंचे नातेवाईक दूर दूरून मुंबई पुण्यासारख्या शहरातून सुद्धा येऊन ह्या ऑडियन्स गॅलरीमध्ये बसलेले आहेत, प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेले आहेत. हा सुद्धा अपडेशन आपल्यापर्यंत आलेला, याला म्हणतात ह्या आजच्या स्पर्धेचं यश. परंतु आज खमंग मेजवानी लकी ड्रॉ सुद्धा आहे, आपण म्हणावं लागेल. कुपन काढा 50 रुपयाची आणि घेऊन जा
आपल्या घरी वॉशिंग मशीन, ज्याचं लग्न झाले असेल त्याची बायको खुश, ज्याचं नसेल झाले असेल त्याचे आई वडील खुश झाल्याशिवाय राहणार नाही. 50 रुपयात वॉशिंग मशीन, आहेराशिवाय पर्याय नाही हो लग्नात. परंतु इथे ऑफर आयोजकांनी ठेवलं, ही खमंग मेजवानी आहे. उद्या तिकीट करायला गर्दी करा आणि हॅक करून टाका हे कुपन 50 रुपयात. डाकी सर, विनोदाच्या भाषेमध्ये म्हणावं लागेल की ज्यांना भविष्य काळामध्ये आयर द्यायचं त्यांची सुद्धा सोय जगदीशजी सावंत यांनी करून ठेवलेली आहे. जबरदस्त आयोजन, नियोजन, खरोखर दृष्ट लागावी असं आयोजन. आणि तुमच्या प्रेमात पडलोय मी सुद्धा. काय आयोजन छान केलं. वॉशिंग मशीन सामनाधिकाऱ्यांसाठी सुद्धा ऑफर आहे. उद्या 50 रुपये खर्च करावे लागतील. नक्कीच घेऊन जाऊ शकताय. उद्या मी जर असतो तर 500 रुपयाच्या काढल्या असत्या कुपन. परंतु बघूया काय घडेल काय बिघडेल. नाही डाकी सर, संधी तुम्हाला पण आहे, असं नाही आहे. पालीमध्ये वॉशिंग मशीन गेली तरी आम्ही खुश असणार आहोत, असं नाही. काय अंकुर सर? अच्युत पाटील सरांना सुद्धा आनंद झालाय. एवढी मोठी पहिल्यांदा ऑफर असेल सर्वांसाठी. आम्ही सायकल पाहिलेले आहेत कुपन मध्ये, परंतु कुपन मध्ये खरोखर वॉशिंग मशीन याच्यासारखा आनंद काय. टाका पावडर, धुवून काढा कपडे, घरातील एक कपडा ठेवू नका. 50 रुपयात गर्दी करा उद्या सर्वांनी. जबरदस्त ऑफर तुमच्यासाठी आयोजकांनी. खरोखर सन्माननीय जगदीशजी सावंत साहेब, कमालीचं आयोजन तुम्ही केलंय. पैसा वसूल होईल प्रत्येकाचा. उद्या गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. खरोखर जबरदस्त ऑफर आहे. मला सुद्धा गावातील 5-6 जणांना घेऊन यावं लागेल, एवढी मोठी ऑफर आहे. जबरदस्त सर्वांसाठी आहे. रसिक वर्ग तुम्ही सुद्धा खुश व्हाल. प्रत्येक वेळी खेळाडू खेळतायत आणि मन सुद्धा जिंकतायत, परंतु आपण सुद्धा उद्या बक्षीस घेऊन जाणार आहात. फक्त मेहनत घ्या. ₹50. सुपर डुप्पर असा हा सामना मैदानात आहे. प्रतीक सावंत इकडे या. प्रतीक सावंत 6 विरोध 1 सावध पवित्रा बोनस ऑन असेल. प्रत्येकाचं लक्ष लागलंय. तर जिंकून देखील दुनिया सारी हा औरंगजेब रडला होता, कारण हातात तलवार घेऊन माझा राजा त्याला नडला होता. अरे जिंकून देखील मुंबई सारी हा दाऊद इब्राहिम रडला होता, कारण हातात बंदूक घेऊन माझा मन्या सुर्वे त्याला नडला होता. अरे जालून देखील ताज सारा, जालून देखील ताज सारा हा अजमल कसाब रडला होता, कारण हातात कॉलर पकडून माझा तुकाराम ओंबळे त्याला नडला होता. ही महाराष्ट्र भूमी आहे आणि ही महाराष्ट्र भूमी म्हणजे संतांची भूमी. आणि मंथन सुर्वे याचा वार रोखलाय, आसमान दाखवलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण रुज्जल 7 स्टार चोंडी संघाकडून पाहायला मिळते आहे. ज्या मंथन सुर्वेने पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम असा खेळ करून सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावला होता, तो मंथन सुर्वे कुठेतरी थोडासा बॅकफुटवर जाताना दिसतोय. कारण तेव्हाचा प्रतिस्पर्धी संघ वेगळा होता आणि आताचा प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे. कारण जेव्हा मॅच चेंज होते तेव्हा आपल्याला आपल्या डावपेचामध्ये रणनीतीमध्ये सुद्धा बदल करावा लागतो. कारण ह्या जीवनामध्ये ज्याने बदल केला, ज्याने बदल स्वीकारला तोच ट्रॅकमध्ये राहतो, अन्यथा त्याला ट्रॅकआउट केलं जातं. ही एक आजकालच्या जगण्याची एक स्टाईल बनलेली आहे. आणि म्हणून आपण मगाशी म्हटलं की थोडासा कपड्यांच्या बाबतीमध्ये आपण उल्लेख केलात. कधी कधी आपल्याला समाजामध्ये राहण्यासाठी तशा पद्धतीचा पेहराव सुद्धा करावा लागतो, कधी स्वतःच्या मनासाठी तर कधी दुसऱ्यांच्या मनासाठी. स्वतःला अपडेट करावाच लागेल. मोबाईलचं तुम्हाला सांग देते, नोकिया अपडेट झाला नाही त्यामुळे मागे पडला. आणि खरोखर प्रत्येकाने स्वतःला अपडेट करत चला. दुसरा पुकार गावदेवी मुशे श्री समर्थ बहिरोले. आपण जयत तयात राहायचंय. धन्यवाद. या ठिकाणी डाकी सर नक्कीच या ठिकाणी डाकी सर आणखीन एक आपल्याला धन्यवाद द्यावा लागेल की AK स्पोर्ट्सची जी टीम आज या ठिकाणी आहे, खऱ्या अर्थाने आपला आवाज ह्या स्पर्धेचा प्रत्येक क्षण आणि क्षण हा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवत आहेत. ते AK स्पोर्ट्सचे अविनाश दादा आणि त्यांची इतर सगळी सहकारी टीम असेल त्यांना सुद्धा मनापासून आम्ही धन्यवाद देतोय. एक लाजवाब असं प्रशिक्षण. कारण यूट्यूब बघणारे सगळेजण आम्हाला रिपोर्ट देत आहेत की अगदी अतिशय क्लिअरिटी, आणि म्हणून AK स्पोर्ट्सच्या टीमला आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. ओहो जबरदस्त थांबवलं गेलं हर्षल याला. आज सामनाधिकाऱ्यांच्या
अंगावरची आपण जर्सी पाहताय आयोजकांकडून आहे आणि कमिटीसाठी खरोखर कमिटीकडे पाहिलं ना तर आम्हाला सुद्धा आनंद होतोय. आम्ही सुद्धा कमिटीमध्ये असतो तर आम्हाला सुद्धा नक्कीच मिळाले असते हो. जबरदस्त हो आयोजक सन्माननीय जगदीशजी सावंत साहेब, आपण कमाल केलेली आहे, प्रत्येकाला खुश केले हो सर. एक म्हणजे यांच्याकडे पाहिल्यानंतर सगळे क्लास वन ऑफिसर आपल्यामध्ये आहेत, आपलं भाग्य आहे. जबरदस्त. प्रत्येकाला पुन्हा एकदा लग्न झाल्यासारखं वाटेल. किती छान हो. आनंद आनंद. कौतुक आहे, कौतुक. त्या काळामध्ये ज्यांच्या अगोदर लग्न झाली जुन्या काळामध्ये, तेव्हा त्यांनी कदाचित कोट घातले नसतील, ते आता खूप खुश आहेत हो. मात्र त्याच्यामध्ये कदाचित आमचे अध्यक्ष साहेब असू शकतील. स्वागत आहे, स्वागत. छान छान, सुंदर संकल्पना हो सर. वाटलं नाही बरोबर. वय वर्ष 62, पण खरोखर पण आनंद छान आहे हो सर. अतिशय सुंदर क्लास वन ऑफिसर वाटताय. ला जवाब सर्वजण, स्वागत आहे तुमचं. हॅलो डाके सर, 2016ला जेव्हा लीग स्पर्धा झाली होती, पहिली पंचक्रोशीची लीग स्पर्धा 2016 साली झाली होती, आठवतंय आम्हाला. त्यावेळा सुद्धा एक दानशूर व्यक्तिमत्व पुढे आलं होतं. अर्थात शांत, संयमी आणि तितकंच अभ्यासू आणि हसरं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सुनीलजी घरत यांनी तेव्हा ब्लेजर दिले होते. एकदा जोरदार टाळ्या 2016 साठी सुद्धा आज झाल्या पाहिजेत, आणि सुनीलजी घरत यांच्यासाठी. Hello, hello. TV umpire, please review. Our decision is rider out. Mandwa challenge is rider safe. Please review. मनाला भारावून सोडणारी स्पर्धा प्रत्येकाला आनंद देऊन जातोय. अतिशय सुंदर आणि आयोजनामध्ये ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करते. खरोखर ग्रामस्थ मंडळ मुशेद आणि सन्माननीय जगदीशजी सावंत साहेब, आज ही दिवलेली पर्वणी खरोखर प्रत्येकाच्या लक्षात राहील. आज रायगड जिल्हा तुमचं सर्वांचं रिव्ह्यू अनसक्सेसफुल रेड राऊंड. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. थर्ड अंपायर आपण प्रो कबड्डी पाहायला मिळायचे नव्हते, परंतु आज डायरेक्ट अंकुर घरत सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत डायरेक्ट लेट पण थेट अतिशय अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणि कबड्डीचा भरपूर अभ्यास असलेले हे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक खेळाडूची ओळख, प्रत्येक पदाधिकाऱ्याची ओळख या व्यक्तिमत्वाला आहे, असे सन्माननीय अंकुरजी घरत सर. तर पुन्हा एकदा सामना यशाकडे घेऊन जाऊया. स्वस्तिक वॉरियर्स मांडवा विरुद्ध रुजत 7 स्टार चोंडी असा हा सामना पाहत असताना मनाला आनंद. 7-10, 10-7 3 गुणांची आघाडी. मैदान सजलंय. आता मात्र वाट पाहतोय विजयाचा शंखनाद करण्याची. उद्या खरोखर दिनांक 25 मार्च एका पर्वणी असेल महिला भगिनींसाठी. ठीक 4 वाजता महिला कबड्डी स्पर्धेला सुरुवात होईल. संघ यामध्ये सहभागी असतील सिद्धिविनायक क्रीडा मंडळ मोठे शहापूर, दिलकुश क्रीडा मंडळ आवास, ओम साई कोळवे, ओमकार क्रीडा मंडळ वेशवी, श्री बापूजी देव क्रीडा मंडळ चनेरे, श्री सिद्धिविनायक नांदगाव, प्रतिज्ञा क्रीडा मंडळ बांधण, भिल्लेश्वर क्रीडा मंडळ किहीम. खरोखर हे 8 संघ महिला कबड्डीमध्ये 10 संघ या स्पर्धेत सहभागी होते. सर्वांनी आनंद घ्या. उद्या 4 वाजता सामनाधिकारी या वेळेमध्ये आपणास उपस्थित येथे राहायचंय. 4 वाजता स्पर्धेचा शुभारंभ होईल. आणि जे संघ असतील त्या संघाने 3 वाजता आपली उपस्थिती येथे लावायचे. सन्माननीय मनोहरजी पाटील अध्यक्ष अलिबाग रेवस पंचक्रोशी यांच्या माध्यमातून सूचना केल्या जात आहेत. मांडवा 8 चोंडी संघ 15. आता मात्र वेग धारण करावा लागेल.
तो मनोज खरत कर्णधार आणि त्याच्या सर्व साथीदारांना ही आघाडी मोडून काढू शकताय तुम्ही. आता मात्र प्रशिक्षक सन्माननीय श्रीरंगजी मडवी साहेबांकडून काहीसा कान मंत्र दिला गेलाय संघाला. आता हल्ले चढवले जातील, प्रति हल्ले होतीलच. तो डोक्यावरती उन्हाचा भार आणि अंगामध्ये घामाची धार, तापलेल्या या भुईचा मार, तरी कोणी ना घेई माघार. हर जिद्दीचा कबड्डी खेळ, हरला तरी हे अनमोल. चिडून आजला तू जिंकशील, परी मनातून तू हरशील. जोपर्यंत आहे अंगात जोर, ओ हो तोपर्यंत कबड्डी खेळ खेळणार कमबॅक करतोय. रेडर प्रयत्न छान होता, परंतु क्षेत्ररक्षण झालं. चढाई करतोय पुन्हा एकदा हर्ष. वारंवार चढाई करतोय आणि रसिक मनाला आनंद देतोय, परंतु रसिक मनावर आपल्या खेळाची छाप पाडायची असेल तर मल्टिपल गुणांची रेड करावी लागेल. एका चढाई 7+2 गुण मिळवणारा गणेश क्लब उरण संघाचा भारत पाटील रेकॉर्ड आहे मित्रांनो. रायगडच्या इतिहासात असा रेकॉर्ड तुम्ही बनवू शकता या अलिबाग रेवस पंचक्रोशीच्या या मातीवर. ही लीग कोणी गाजवली? समोर झगमगतोय या स्पर्धेचा चषक, खरोखर युनिक लाजवाब असा चषक पाहायला मिळतोय. ट्रॉफी तुमचं लक्ष वेधून घेईल. हो हो, काय मग्गर मिट्टी आहे. मग्गर मिट्टी मारली होती राजानं, हे विसरून जमणार नाही. चला चला, उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका. यशाचं शिखरावर जायचं, मेहनतीशिवाय पर्याय नाही. सर्व आयोजकांचं, सामनाधिकारी असतील, पंच कमिटी असतील आणि या अलिबाग रेवस कमिटी अतिशय सुंदर स्वागत करीन तुमचं. कौतुक होतोय. तो डर से डरोगे तो डर जाओगे, डर को डराओगे तो ही जीत पाओगे. मेहनत इतने खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे. यू जमीन पे बैठ के क्यों आसमान देखते, अपने पंखों को खोल, ये जमाना सिर्फ उड़ान देखता है. 9 गुणांची आघाडी आहे. बोनस मिळवतोय मैदानात. 11-19. डाके सर, अगदी सामन्याला सुरुवात झाल्यापासून आपण पाहतोय की रुजल 7 स्टार चोंडीने जो धडाकेबाज असा खेळ केलेला आहे. सगळे डावपेच त्यांचे हाणून पाडलेत. एक जबरदस्त असं डावपेच, जबरदस्त असं नियोजन मनात आखून स्वस्तिक वॉरियर्स मांडवा हा संघ या ठिकाणी दाखल झाला होता. मात्र सातत्याने अपयश त्यांच्या पदरी. मात्र थोडंसं कमबॅक केलंय, कारण 12-19 अजूनही 7 गुणांचा फरक. शेवटची काही मिनिटे या ठिकाणी डिक्लेरेशन. रुजल 7 स्टार चोंडी वर्सेस स्वस्तिक वॉरियर्स मांडवा. चालू सामना.
चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना गावदेवी मुशेत वर्सेस श्री समर्थ बैरोळे. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर महिला भगिनींकडून होईल, कारण गाव देवी मुशेद हा सामना पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी याच याच डोला पाहायला मिळेल. रसिकांनो, सोडू नका ही स्पर्धा तुम्हाला आनंद देऊन जाईल. जरी ही स्पर्धा डाकी सर नक्कीच प्रेक्षक वर्गाला सांगणं इच्छित आहे की जरी ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह असली, कालांतराने भविष्यात आपल्याला पाहायला जरी मिळत असली तरी ऑफलाईन ते ऑफलाईनचा आनंद हा एक वेगळाच आनंद असतो. आणि म्हणूनच हा दर्दी कबड्डी मायबाप रसिक ऑफलाईन स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. कारण ऑनलाईन घरी जाऊन बघू शकले असते, मात्र मला याची डोला ही स्पर्धा पाहिजे आहे. या स्पर्धेचा मला भागीदार व्हायचं आहे, या स्पर्धेचा मला साक्षीदार व्हायचं आहे. या स्पर्धेतल्या प्रत्येक खेळाडूला मला सपोर्ट करायचा आहे. माझ्या आवडत्या खेळाडूसाठी मला तिथे जाऊन टाळ्या वाजवायच्यात. आणि म्हणून आम्ही आलोय आणि आजही आलोय आणि आम्ही उद्याही येणार. परंतु खरं दुःख जे संघ या स्पर्धेतून बाहेर होतील त्यांचं दुःख हे भयानक असणार अंकुर सर. कारण उद्या सुद्धा भरपूर रसिक वर्ग या स्पर्धेला येणार आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक रसिक वर्ग पाहणार आहे. आपली एक चूक आपल्याला पराभवाकडे घेऊन गेली हे आता विसरून जमणार नाही. म्हणून प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक टाकावं असं मी प्रत्येक संघांना सांगतोय. डाके सर, नक्कीच आत्ताच आपण उल्लेख केल्याप्रमाणे 12 संघांपैकी 8 संघ उद्या आपल्याला पुढच्या फेरीमध्ये दिसतील. मात्र बॅड लकली 4 संघांना आजच निरोप घ्यावा लागणार आहे आणि उद्या प्रेक्षक गॅलरीमध्ये नाईलाज असतो बसावं लागणार आहे. म्हणण्यापेक्षा स्वतःच्या चुकांमुळे बसावं लागणार आहे. आता हे दुर्दैव कोणाच्या वाट्याला येईल आजच्या रात्रीच्या सकाळनंतर समजेल. मात्र नक्कीच ज्याने जिद्दीचा खेळ केलाय, जिगरबाज खेळ केलाय, आपल्या संघ व्यवस्थापक असेल, कोच असेल, याचं ज्यांनी ऐकलेलं आहे, ज्या कर्णधाराने या लीगचा अनेक अगोदरचे व्हिडिओज पाहिलेले आहेत, सराव नीट केलेला आहे, ते मात्र संघ उद्या पुन्हा या मैदानावर दिसणार आहेत. 4 संघांचं बॅड लक असणार आहे. आणि तिसरा आणि अंतिम पुकार असणार आहे गावदेवी मुशेद वर्सेस श्री समर्थ बैरोळे. दोन्ही संघांनी प्लीज मित्रांनो सज्ज राहायचं आहे, कारण जवळजवळ 2 वाजायला आलेले आहेत. आपल्याला प्रेक्षक वर्ग फार महत्वाचा. अंकुर सरांनी स्टार्टला सांगितलंय की शेवटच्या मॅच पर्यंत प्रेक्षक वर्ग राहील ते खरं नियोजन. मावला आम्ही वादला आम्ही, अरे मरणाचा भी काळ आम्ही, रणमस्तांची जात आमुची, अरे भ्या कोणाला दावतर, प्रीत तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोज र खायाची, रयतेचा राजा तू आम्ही हातर तयाचं, जिकत नाही जवर तवर झुंजत राहायचं, झुंजणं महत्वायचं आहे. आणि अशा तऱ्हेने अंतिम विसल होते. देऊया डीजेला संधी.